नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि इथे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे PDFs आणि जे नवीन इनिशिएटिव्ह आहेत त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि PDFs अवेलेबल होतील. सो लेट्स मूव्ह टू अवर फर्स्ट आर्टिकल. तर पहिल्या आर्टिकलचा रेफरन्स काय आहे की अग्निपथ स्कीमच्या रिलेटेड रेफरन्स आहे. आणि ही स्कीम काय केली होती, जनरली जून 2022 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केली होती, अनाऊन्स केली होती. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल जे काही इम्पॉर्टंट बेसिक फीचर्स वगैरे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहेत ते बघूया. आणि इंडियामधलं जे अपोजिशन गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी ह्या स्कीमला का अपोजिशन केलेलं आहे, त्याच्या रिलेटेड जे इम्पॉर्टंट रिझन्स आहेत आपण ते सुद्धा बघूया. तर बेसिकली ही जी स्कीम आहे तर कशाच्या रिलेटेड आहे, अग्निपथ स्कीम. इंडियन आर्म फोर्सेसमध्ये जे काही नवीन रिक्रुटमेंट वगैरे असतील तर त्याच्या रिलेटेड ही अग्निपथ स्कीम आहे. आणि याचा एम काय आहे बेसिकली की जे काही इंडियन आर्मी आहे तर त्याला काय करणं, एकतर मॉडर्नाइज करणं, आणि दुसरी गोष्ट काय की जे काही युथचं पार्टिसिपेशन रेट आहे तर तो इंडियन आर्मीमध्ये एनहान्स करणं किंवा इन्क्रीज करणं हा त्याचा मेन एम आहे. ठीक आहे, याचे जर इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स बघितले स्कीमचे तर पहिला पॉईंट येतो आपल्या याच्यात ऑब्जेक्टिव्ह. तर याचं ऑब्जेक्टिव्ह काय की आताच आपण बघितलं की जे काही युथ आहेत किंवा यंग इंडिव्हिज्युअल्स आहेत तर त्यांच्यासाठी काय करायचं, एक शॉर्ट टर्म पिरियडसाठी सर्व्हिस अवेलेबल करून द्यायची इंडियन आर्मीमध्ये. आणि जी काही इंडियन आर्मी आहे किंवा मिलिटरी आहे तर त्याला त्याचं नेचर कसं बनवायचं, युथफुल बनवायचं, आणि टेक्निकली जे काही ॲडव्हान्स किंवा ॲडॅप्ट आहे तर त्याला त्याचं तयार करायचं. याच्यात जर रिक्रुटमेंट एज बघितलं तर इन बिटवीन 17.5 to 21 हे त्याचं रिक्रुटमेंट एज आहे. आणि याच्यामध्ये जर टेन्युअर बघितलं तर बेसिकली किती वर्षासाठी आहे, हे फक्त 4 वर्षासाठी ह्याची रिक्रुटमेंट होणार आहे. आणि याच्यामधनं ज्यांचे रिक्रुटमेंट होणार आहे तर त्यांना काय म्हणणार आहेत, अग्निवीर असं संबोधलं जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये परमनंट ॲब्सॉर्प्शन कोणाकोणाचं केलं जाणार आहे, त्याच्यामध्ये असं स्कीममध्ये प्रोव्हिजन आहे की फक्त 25% जे रिक्रुटर्स असतील तर त्यांचं याच्यामधनं परमनंट ठिकाणी म्हणजे आर्मीच्या पुढच्या फर्दर पोस्टसाठी डिपेंडिंग अपॉन द परफॉर्मन्स आणि ऑर्गनायझेशनची नीड जी आहे तर त्या बेसिसवर यांचं काय करण्यात येणार आहे की परमनंट ॲब्सॉर्प्शन मिलिटरीमध्ये करण्यात येणार आहे. याच्यामध्ये फायनान्शियल पॅकेजचा जर विचार केला तर 2 इम्पॉर्टंट फायनान्शियल पॅकेज आहेत. तर पहिलं काय की मंथली सॅलरी, आणि दुसरं काय त्यांना त्यांच्या सर्व्हिस नंतर एक लमसम अमाऊंट पेमेंट देण्यात येणार आहे. मंथली सॅलरी किती असणार आहे, 30,000 इंडियन नॅशनल रुपीजमध्ये पर मंथमध्ये असणार आहे. आणि जे लमसम अमाऊंट मिळणार आहे ते किती मिळणार आहे, त्यांच्या सर्व्हिस नंतर अराउंड 12 लाख रुपीज. आणि त्या पॅकेजला काय म्हणणार आहेत, सेवा निधी पॅकेज असं त्यांनी संबोधलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की पोस्ट सर्व्हिस अपॉर्च्युनिटीज. तर स्कीममध्ये काय केलेलं आहे, असं प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे आफ्टर 4 वर्षानंतर यांच्यासाठी काय आहे की ज्या काही पोस्ट सर्व्हिस अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असेल, म्हणजे कुठे की सिव्हिलियन सेक्टरमध्ये. ठीक आहे, तर त्यासाठी सुद्धा त्यांची रिक्रुटमेंट होणार आहे. ठीक आहे, याच्या रिलेटेड जर कन्सर्न जर बघितले तर पहिला कन्सर्न ऑब्विसली येतो की जॉब सिक्युरिटीचा. कशामुळे जॉब सिक्युरिटीचा कन्सर्न येतो, कारण याच्यामध्ये टेन्युअर फक्त त्यांनी किती सांगितलेलं आहे, 4 वर्षाचं टेन्युअर सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे टेन्युअर आहे हे शॉर्ट टर्म टेन्युअर आहे, परमनंट बेसिसवर हे टेन्युअर नाहीये. याच्यामुळं जे काही पर्सेंटेज आहे म्हणजे फक्त याच्यातनं काय होणार आहे की 25% जे काही रिक्रुटर असतील तर त्यांचंच परमनंट पोस्टसाठी सिक्युअर होणार आहे. आणि सगळ्यांचं याच्यामधनं परमनंट पोस्टसाठी फर्दर ऍप्लिकेशन होणार नाही. स्किल युटिलायझेशन याच्या रिलेटेड कन्सर्न जर बघितलं तर काय आहे की यांनी काय सांगितलं होतं की पोस्ट सर्व्हिस ऑपॉर्च्युनिटीज ज्या काय अवेलेबल असतील आणि याच्यामधनं गव्हर्नमेंट काय करणार आहे, यांच्यासाठी ट्रेनिंगमधनं स्किल सुद्धा यांना प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून फर्दर त्यांना अपॉइंटमेंटसाठी म्हणजे सिव्हिलियन सेक्टरमध्ये अपॉइंटमेंटसाठी हेल्पफुल ठरतील. पण हा कन्सर्न असा आहे की ज्या स्किल यांना प्रोव्हाइड केल्या जातील तर त्या 4 वर्षानंतर बेनिफिशियल असतील का, आणि जे काही इंडस्ट्री वगैरे आहे तर ती त्याची डिमांड वगैरे असणार आहे का, किंवा इंडस्ट्री अशा स्किलला ऍब्सॉर्ब करेल का, हा सुद्धा कन्सर्न त्याच्या रिलेटेड व्यक्त केला जातोय. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे इम्पॅक्ट ऑन मिलिटरी कोहेजन. तर बेसिकली हे काय सांगतं की हा जो शॉर्ट टेन्युअर आहे तर हा काय करेल की त्यांच्यामधला जो इंटरपर्सनल बॉन्ड जो आहे तर हा स्ट्रॉंग करणार नाही, किंवा ते जे कोहेजन आहे ते स्ट्रॉंग करणार आहे. आणि जो काही एक्सपिरियन्स असणार आहे, ठीक आहे, म्हणजे फर्दर लेवलला खूप कमी लोक काय होतील माहितीये का की जे एक्सपिरियन्स लोक असे जे पुढे जातील. ठीक आहे, त्यामुळे सुद्धा काय म्हणलेले की याचा जो परिणाम आहे डायरेक्टली कशा होणार आहे, इम्पॅक्ट ऑन मिलिटरी कोहेजन. नेक्स्ट याच्यामध्ये पॉईंट आहे की फायनान्शियल अनसर्टन्टी. बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेले तर काय की 30,000 मंथली पेमेंट असणार आहे, आणि ते सुद्धा 4 वर्षानंतर किती तुम्हाला मिळणार आहे, लमसम अमाऊंट 12 लाख रुपीज मिळणार आहे. तर ही जी फायनान्शियल अनसिक्युरिटी आहे किंवा ही 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ॲश्युरिटी नाही की याच्यामधनं जॉब मिळेल का नाही. ठीक आहे,
नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सर्न आहे पब्लिक परसेप्शन. तर बेसिकली याच्यामुळे काय होतं की जो काही सेक्युअर एम्प्लॉयमेंटचा ऑप्शन जे बघितला जातो किंवा जे काही रिक्रुटमेंट साठी अप्लाय करणारे स्टुडंट्स वगैरे असतील किंवा जे व्हेटरन असतील, समजा फॉर एक्झाम्पल रिटायर्ड आर्मी चीफ्स वगैरे हे जे लोक असतील, तर त्यांचं सुद्धा जे परसेप्शन आहे ते आर्मी बद्दल काय होत चाललेलं आहे, तर हे निगेटिव्ह परसेप्शन एक क्रिएट होत चाललेलं. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड एक प्रॅक्टिससाठी UPSC 2008 मध्ये एक POQ विचारण्यात आलेला होता ह्या टॉपिकच्या रिलेटेड. म्हणजे क्वेश्चन काय, डिपार्टमेंट ऑफ बॉर्डर मॅनेजमेंट इज अ डिपार्टमेंट ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग युनियन मिनिस्टर्स. तर बेसिकली याच्यात प्रश्न काय विचारलेला आहे, डिपार्टमेंट ऑफ बॉर्डर मॅनेजमेंट हे जे डिपार्टमेंट आहे हे कोणत्या युनियन मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं. ठीक आहे. तर तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर सांगू शकता. नेक्स्ट इम्पॉर्टंट आपलं आर्टिकल आहे आंध्र प्रदेश वर्सेस तेलंगणा. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की ज्या वेळेस 2014ला आंध्र प्रदेश स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्टच्या अंतर्गत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ह्या दोन स्टेटचं सेपरेट स्टेट म्हणून डेझिग्नेट त्यांना करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस एक प्रोव्हिजन देण्यात आलं. ठीक आहे. म्हणजे यांची काय असणार आहे, हैदराबाद ही एक कॉमन कॅपिटल असणार आहे. पण 2000 म्हणजे 24 नंतर, म्हणजे 2024 आता आपण बघतोय की आता 10 वर्ष कंप्लीट झाले तरी आंध्र प्रदेशची सेपरेट आणखी कॅपिटल तयार झालेली नाहीये. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे आपण ते बघूया. तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असे कोणकोणते इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत ते कशाच्या रिलेटेड, क्रिएशन ऑफ अ न्यू स्टेट. तर बेसिकली दोन इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत. पहिलं तर काय की आर्टिकल नंबर 2, आर्टिकल 2 आणि नेक्स्ट वन इज आर्टिकल 3. तर आर्टिकल 2 हे कशाच्या रिलेटेड सांगतं की ऍडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट. ठीक आहे. म्हणजे पार्लमेंटला हे काय ह्या ठिकाणी काय करण्यात आलेली, कॉन्स्टिट्यूशनला पॉवर देण्यात आलेली कशाच्या रिलेटेड, एखाद्या स्टेटला ऍडमिशन करून घ्यायचं किंवा त्याला ऍडमिट करून घ्यायचं युनियन ऑफ इंडियामध्ये किंवा नवीन स्टेटचं निर्माण करायचं. ठीक आहे. तर याच्यासाठी ही आर्टिकल 2 हे प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल 3 हे कशासाठी की जी काही प्रोसिजर याच्यामध्ये आहे, म्हणजे आर्टिकल 2च्या रिलेटेड जी काही प्रोसिजर आपल्याला सांगितलेली आहे विथ रिस्पेक्ट टू द ऍडमिशन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट किंवा क्रिएशन ऑफ न्यू स्टेट, तर ही आर्टिकल 3 मध्ये सांगितलेली. ठीक आहे. तर ती प्रोसिजर काय सांगते की याच्यासाठी तुम्हाला एक पार्लमेंटमध्ये बिल इंट्रोड्यूस करावं लागतं आणि हे बिल इंट्रोड्यूस करण्याच्या आधी तुम्हाला प्रायर परमिशन किंवा रिकमेंडेशन कोणाचं असलं पाहिजे, प्रेसिडेंटचं हे प्रायर परमिशन किंवा रिकमेंडेशन असलं पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही म्हणजे बिल इंट्रोड्यूस करण्याच्या आधी प्रेसिडेंट काय करतात माहितीये का, हे जे बिल आहे जे स्टेट कन्सर्न आहेत, समजा फॉर एक्झाम्पल ऍडमिशन किंवा एस्टॅब्लिशमेंट किंवा जे काही स्टेटची बाउंड्री बनवायची आहे, नवीन बाउंड्री किंवा जे स्टेट नवीन क्रिएट करायचे आहेत, तर त्यांच्या स्टेट लेजिस्लेचरला हे बिल पाठवलं जातं त्यांचे व्ह्यूज एक्सप्रेस करण्यासाठी. ठीक आहे. आता हे जे व्ह्यूज स्टेट एक्सप्रेस करतं तर हे फक्त ऍडवायझरी नेचरमध्ये असतात. ठीक आहे. तर यांचं जे रिकमेंडेशन किंवा व्ह्यूज असतात तर हे बाइंडिंग नेचरमध्ये नसतात, हे फक्त ऍडवायझरी नेचरमध्ये असतात. जर सेंटरला असं वाटलं की हे इम्पॉर्टंट व्ह्यूज आहेत किंवा कन्सर्न्स आहेत स्टेटचे जे ऍड्रेस झाले पाहिजे, तर ते व्ह्यूज डेफिनेटली याच्यामध्ये ऍड्रेस होऊ शकतात. पण असं बाइंडिंग नाहीये सेंटरवर की ते व्ह्यूज म्हणजे त्यांचं फक्त काय म्हणतात त्याला कम्प्लिटलीच ते अप्लाय करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये आहे की पार्लमेंट याच्यानंतर काय करेल की सिंपल मेजॉरिटीनं हे बिल पास करेल. ठीक आहे. तर ह्या प्रोसेसमध्ये एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे प्रिलिम जी एक्झाम आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं कोणकोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, तर पहिला इम्पॉर्टंट पॉईंट काय की हे बिल पास करण्यासाठी प्रेसिडेंटचं प्रायर रिकमेंडेशन किंवा परमिशन घेणं गरजेचं आहे का, तर यस, प्रेसिडेंटचं प्रायर रिकमेंडेशन घेण्याच्यामध्ये गरजेचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे स्टेट लेजिस्लेचरचे जे व्ह्यूज किंवा ऍडवाइस आहे तर हे काय की बाइंडिंग नेचरमध्ये आहे का, तर नाही, हे बाइंडिंग नेचरमध्ये नाही, तर हे काय जस्ट ऍडवायझरी नेचरमध्ये आहे. आणि थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये काय की पार्लमेंट हे जे बिल आहे तर हे दोन्ही हाऊसमध्ये कोणत्या मेजॉरिटीनं पास करतं, वेदर सिंपल मेजॉरिटी ऑर स्पेशल मेजॉरिटी. तर पार्लमेंट हे काय करतं, फक्त सिंपल मेजॉरिटीनं हे जे आहे स्टेटच्या रिलेटेड बिल हे काय करतं, पास करत असतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्या रिलेटेड आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2014. तर बेसिकली ह्या ऍक्टमध्ये काय सांगितलं होतं, हे जे दोन स्टेट याच्यामधनं क्रिएट करण्यात आलेले तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, तर यांचं बायफर्गेशन याच्यामधनं केलं जाणार होतं. आणि इम्पॉर्टंट फीचर जर बघितले तर याच्यामध्ये काय सांगितलेले तर बायफर्गेशन आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात डेट काय ठरवण्यात आली होती, 2 जून 2014 ही डेट ठरवण्यात आली होती. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करण्यात आलेले, जे काही ऍसेट्स आणि लायबिलिटीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टेटच्या रिलेटेड एम्प्लॉई असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतील किंवा अदर लिगल ऑब्लिगेशन्स वगैरे असेल, म्हणजे त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे असेल, तर हे काय केलेलं आहे
त्यांनी व्यवस्थित डिवाइड केलेलं आहे आणि त्याच्या रिलेटेड प्रोव्हिजन जे आहे तर हे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2014 मध्ये मेन्शन करण्यात आलेले. कॅपिटलच्या रिलेटेड त्यांनी काय ठरवलं होतं की तेलंगणाची कॅपिटल हैदराबाद म्हणून त्यांनी डिझिग्नेट केली होती आणि त्यावेळेसच काय सांगितलं होतं, जोपर्यंत आंध्र प्रदेशची कॅपिटल 10 वर्षापर्यंत बनत नाही तोपर्यंत त्यांनी असं रिकमेंड केलं होतं की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दोघांची पण हैदराबाद ही जॉईंट कॅपिटल म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेली होती. पण रिसेंटली बात काय झालं माहिती का, याच्यामध्ये बेसिकली दोन पार्टीज आहेत. म्हणजे YSR रेड्डीची जी काँग्रेस आहे ती आणि जे तेलुगू देसम पार्टी आहे ती. ठीक आहे, तर यांचं हे YSRचं काय म्हणणं आहे की यांनी काय सांगितलं होतं की असायला पाहिजे, म्हणजे न्यू फॉर्म जे स्टेट आहे आंध्र प्रदेश त्या 3 कॅपिटल असायला पाहिजे. आणि TDP जी काय म्हणतं, म्हणजे ज्याचे जे लीडर आहेत चंद्रबाबू नायडू, यांचं म्हणणं काय आहे की याची जी कॅपिटल आहे फक्त एकच कॅपिटल असायला पाहिजे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपण ह्या मॅप मध्ये बघूया त्यांनी कोणकोणत्या कॅपिटल रिकमेंड केल्या होत्या. जर नवीन आंध्र प्रदेश त्यासाठी त्यांनी कॅपिटल कोणती रिकमेंड केली होती, अमरावती ही रिकमेंड केली होती. कोणी? TDPनं, तेलुगू देसम पार्टीनं. पण YSR रेड्डीचे जी काँग्रेस आहे त्यांनी काय सांगितलं होतं, 3 कॅपिटल सांगितलं होतं. पहिलं आहे कुर्नूल, सेकंड वन इज अमरावती आणि थर्ड वन इज विशाखापट्टणम. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण मॅप मध्ये बघू शकतो की कशा प्रकारे यांचं बायफर्गेशन झालेलं आहे. या ठिकाणी आहे तेलंगणा आणि ह्या ठिकाणी आहे आंध्र प्रदेश. ठीक आहे, तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे मॅपच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आता हे न्यूली क्रिएटेड स्टेट आहेत तर त्यांच्या बाउंड्रीज ज्या आहेत तर त्या कोणकोणत्या स्टेटला लागतात, तर तुम्ही तो काय करायचं आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी हे सेपरेटली बघून घ्यायचं आहे म्हणजे मॅप मधनं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये पॉईंट काय सांगितलेला आहे की बाकीचे जे इम्पॉर्टंट हे असतील फंक्शन्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल विथ रिस्पेक्ट टू डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर रिसोर्सेस वगैरे असतात ते कशा प्रकारे असायला पाहिजे, किंवा एज्युकेशनल आणि एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे प्रिव्हियसली समजा ह्या रिजन मधला आंध्र प्रदेशमधला जर एखादा एम्प्लॉई तेलंगणामध्ये जर एम्प्लॉयड असेल तर त्याचे सर्व्हिस कंडिशन वगैरे काय असतील त्याच्या रिलेटेड, किंवा हे व्हॉइस वर्सा असल्यानंतर काय असणार हे असं. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ पार्लमेंट, त्यांनी नंतर काय केलेले 2 स्टेट मधले जे वेगवेगळे हे आहेत रिप्रेझेंटेशन विथ रिस्पेक्ट टू द मेंबर ऑफ पार्लमेंट त्यांनी त्यानंतर ऍडजस्ट केलेले आहेत ह्या ऍक्टच्या अंतर्गत. त्याच्यानंतर इंडियामध्ये जर हिस्ट्री आपण बघितली रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटची तर आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघूया. तर पहिला पॉईंट काय सांगतं की 1947-1950 तर बेसिकली यावेळेस काय झालं होतं, इंडियाला इंडिपेंडन्स मिळलं होतं आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट चॅलेंज जी होती इंडियाच्या जे लीडर होते त्यांच्याबरोबर काय की इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट, म्हणजे जे काही प्रिन्सली स्टेट त्यांचं इंटिग्रेशन करून घेणं. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट इव्हेंट आहे 1953ला. याच्यामध्ये काय झालं होतं की आंध्र प्रदेश हे जे आहे ना हे फर्स्ट लिंग्विस्टिक स्टेट म्हणून क्रिएट करण्यात आलं होतं. ठीक आहे, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज आंध्र प्रदेशला स्टेट्सचा दर्जा देण्यात आला होता. आणि हे कशापासून तयार करण्यात आलं होतं, जो सुरुवातीला मद्रास प्रोव्हिन्सचा जो काही पार्ट होता तर त्याच्यामधनं तेलुगू स्पीकिंग जे एरियाज आहेत त्याला सेपरेट करून आंध्र प्रदेशचं क्रिएशन करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आणि याच्यासाठी पोटी श्रीरामुल्लू यांनी काय केलं होतं, हंगर स्ट्राईक केली होती आणि याच्यामध्ये त्यांची काय झाली होती, डेथ झाली होती. नेक्स्ट इम्पॉर्टंट सिग्निफिकंट इव्हेंट आहे 1956ला. याच्यामध्ये एक ऍक्ट आला त्यालाच काय म्हणतात स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट, आणि याच्यामधनं काय झालं माहितीये का, नंतर जे स्टेट निर्माण झाले हे सगळे स्टेट जे आहेत ना ह्या स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्टच्या अंतर्गत निर्माण झालेले आहेत. त्यानंतर 1960ला एक सिग्निफिकंट इव्हेंट झाला, ते काय की बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्टच्या अंतर्गत जे बॉम्बे स्टेट होतं बायलिंग्वल बॉम्बे स्टेट, म्हणजे काय मराठी आणि गुजराती बायलिंग्वल बॉम्बे स्टेट जे होतं तर त्याच्यामधनं गुजरात आणि महाराष्ट्र यांचं बायफर्गेशन होऊन 1 मे 1960ला गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्याची स्थापना झाली. त्यानंतर 1966ला पंजाब रिऑर्गनायझेशन ऍक्टच्या अंतर्गत काय झालं की हरियाणा आणि युनियन टेरिटरी ऑफ चंदीगड याची स्थापना करण्यात आली आणि पंजाबचा जो एरिया आहे त्याला काय करण्यात आलं, रिस्ट्रक्चर करण्यात आलं. त्यानंतर 1971-72ला नॉर्थ ईस्टर्न एरिया रिऑर्गनायझेशन ऍक्ट पास झाला आणि याच्या अंतर्गत कोणकोणत्या स्टेटची स्थापना करण्यात आली, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा, आणि युनियन टेरिटरी कोणत्याच्या अंतर्गत स्थापन करण्यात आल्या, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना युनियन टेरिटरीचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर सिग्निफिकंट आहे 2000, तर बेसिकली याच्यामध्ये काय झालं 3 स्टेट याच्यामध्ये क्रिएट झाले. पहिलं तर काय की छत्तीसगड हे कशापासून सेपरेट झालं, हे मध्य प्रदेशपासून सेपरेट झालं. त्यानंतर उत्तराखंड हे कशापासून सेपरेट झालं, उत्तर प्रदेशपासून. आणि नेक्स्ट आहे झारखंड हे कशापासून सेपरेट झालं, बिहारपासून. आणि रिसेंट जे आपण बघितलं 2014ला
आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ऍक्ट, याच्यामध्ये काय झालं की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ह्या 2 सेपरेट स्टेटचे ऑर्गनायझेशन करण्यात आलं. त्यानंतर आपलं नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे युनिटी आणि डायव्हर्सिटी. तर बेसिकली हे जे रिसेंट लोकसभा इलेक्शन झाले तर त्याच्या रिलेटेड न्यू गव्हर्नमेंट जी फॉर्म झालेली आहे, तर त्यांनी कसं असायला पाहिजे की जे काही डायव्हर्सिटी आहे इंडियामधली ते, त्याच्यानंतर फेडरलिझमचं जे स्पिरिट आहे ते, म्हणजे ज्याला आपण इंडियामध्ये कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं म्हणतो ते, आणि जे प्रिन्सिपल्स आहेत कॉन्स्टिट्युशनलिझमचे ते त्यांनी फॉलो केले पाहिजे. ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट असा आहे. तर पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं काय की व्हॉट इज कॉन्स्टिट्युशनलिझम. तर बेसिकली कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय, आता एक लक्षात ठेवा की एखादी गव्हर्नमेंट ज्यावेळेस फॉर्म होत असते तर त्यावेळेस काय केलेलं असतं, एक डॉक्युमेंट असतं, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. तर हे कॉन्स्टिट्यूशन काय असतं की त्या फॉर्म केलेल्या गव्हर्नमेंटला काय करत असतं माहितीये का, एक अथॉरिटी सुद्धा प्रोव्हाइड करत असतं आणि याच्यामधनं काय करत असतं, त्यांना एक लिमिटेशन सुद्धा प्रोव्हाइड करत असतं. ठीक आहे, म्हणजे अथॉरिटी कशासाठी की वेलफेअर स्कीम म्हणा किंवा व्यवस्थित गव्हर्नमेंट रन व्हावी यासाठी त्यांना अथॉरिटी दिलेली असते. आणि दुसरं काय की ह्या ऑथॉरिटीला लिमिटेशन सुद्धा दिलेले असतात, जेणेकरून हे जे स्टेट आहे तर ते अनार्कियल स्टेट बनू नये म्हणून. ठीक आहे, म्हणजे त्यांनी त्यांचे फंक्शन व्यवस्थित परफॉर्म करावे म्हणून त्यांनी काय केलेलं असतं, त्यांना एक अथॉरिटी आणि एक लिमिटेशन दिलं जातं. आता कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय की प्रिन्सिपल दॅट अथॉरिटी ऑफ द गव्हर्नमेंट इट इज डिराइव्ड फ्रॉम अँड लिमिटेड बाय अ बॉडी ऑफ फंडामेंटल लॉ किंवा कॉन्स्टिट्यूशन, त्यालाच काय म्हणतात, कॉन्स्टिट्युशनलिझम असं म्हणतात. म्हणजे बेसिकली आपण आता जे बघितलं, एक कॉन्स्टिट्यूशन असतं किंवा फंडामेंटल लॉज असतात, तर त्याच्यामधनं काय होतं की एक ऑथॉरिटी डिराईव्ह होते आणि त्याच्यावर लिमिटेशन पण असतात. ठीक आहे, आणि कशामधनं याचा सोर्स काय असतो, एकतर फंडामेंटल लॉ किंवा कॉन्स्टिट्यूशन, त्यालाच काय म्हणतात माहिती का, कॉन्स्टिट्युशनलिझम असं म्हणतात. याचं जर एम्फसिस बघितलं कॉन्स्टिट्युशनलिझमचं तर कशावर आहे की जे काही गव्हर्नमेंट फॉर्म होणार आहे तर त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही फ्रेमवर्क प्रोव्हाइड केलेले आहे तर त्या विदिन फ्रेमवर्कमध्ये त्यांनी ऑपरेट होण्यासाठी ही काय करतं, एम्फसाइज करतं. नेक्स्ट याच्यामध्ये काय करतं की कॉन्स्टिट्युशनलिझम एंटेल्स, बेसिकली हे काय करत असतं की जे काही चेक्स अँड बॅलन्सेस एकमेकावर आहेत, म्हणजे वेगवेगळे ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट वगैरे असतात, तर ते त्यांच्यावर काय करत असतं, एस्टॅब्लिश करत असतं चेक्स अँड बॅलन्स, किंवा सेपरेशन ऑफ पॉवर, म्हणजे डिफरंट ऑर्गन्स वगैरे असतात, म्हणजे लेजिस्लेचर झालं, एक्झिक्युटिव्ह झालं किंवा ज्युडिशियरी असतं, तर याच्यामध्ये सुद्धा सेपरेशन ऑफ पॉवर असेल किंवा रूल ऑफ लॉ, असे जे वेगवेगळे प्रिन्सिपल्स वगैरे आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड ते काय करत असतं, अपहोल्ड करत असतं. कशाच्या अंतर्गत, कॉन्स्टिट्युशनलिझमच्या अंतर्गत. याचा जर एक्झाम्पल बघितलं तर बेसिक एक्झाम्पल आणि प्राईम एक्झाम्पल याच्यामध्ये काय आहे की इंडियन स्टेट, तर याच्यामध्ये फंडामेंटल राईट दिलेले आहेत वितरित, आणि त्याच्याबरोबरच काय दिलेले की रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर स्टेटसाठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर हे काय करत असतं, जे काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स वगैरे असतात तर हे याच्यामधनं प्रोव्हाइड करण्यासाठी प्रयत्नशील असतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की व्हॉट इज फेडरलिझम आणि त्याचे प्रकार. तर बेसिकली फेडरलिझम म्हणजे काय की असं बघा की 2 युनिट ऑफ गव्हर्नमेंट असतात, आता एक सेंट्रल लेवलला, ठीक आहे, किंवा त्याला आपण सेंट्रल किंवा युनियन लेवल असं म्हणतो, आणि दुसरं आहे फेडरल लेवलला किंवा स्टेट लेवलला. तर ही काही कॉन्स्टिट्यूशन मधनं जी काही पॉवर देण्यात आलेली आहे तर त्या पॉवरचं जे डिव्हिजन 2 याच्यामध्ये होत असतं त्यालाच काय म्हणतात, फेडरलिझम असं म्हणतात. आता बघा या डेफिनेशन मध्ये काय सांगितलेले, अ सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट, आता ही जी काय आहे ती सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट आहे इन विच पॉवर इज डिवायडेड बिटवीन सेंट्रल अथॉरिटी, म्हणजे काय सेंट्रल किंवा युनियन, अँड कॉन्स्टिट्युएंट पॉलिटिकल युनिट, त्यालाच काय म्हणतो आपण, स्टेट किंवा फेडरल असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला फेडरलिझम डेफिनेशन. तर वेगवेगळे प्रकार बघूया. तर बेसिकली पहिला प्रकार आहे ड्युअल फेडरलिझम, त्यालाच काय म्हणतात, लेअर केक फेडरलिझम असं पण म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, क्लिअर डिस्टिंक्शन ऑफ जे काही म्हणजे पॉवर, फंक्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यामध्ये क्लिअर डिस्टिंक्शन केलेलं असतं 2 युनिटमध्ये. ठीक आहे, म्हणजे फेडरल युनिटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये. फेडरल म्हणजे काय, त्यालाच आपण सेंट्रल पण असं म्हणतो. ह्या सेंटरमध्ये आणि स्टेटमध्ये काय केलेलं असतं, क्लिअर डिस्टिंक्शन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज, पॉवर ह्या केलेल्या असतात. आणि याचं जर क्लासिकल एक्झाम्पल जर बघितलं तर हे USA ते काय त्याचे क्लासिकल एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. तर बेसिकली हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमलाच काय म्हणतात, मार्बल केक फेडरलिझम असं पण म्हणतात. आणि याच्यामध्ये काय असतं, ज्या काही पॉवर असतील, रिस्पॉन्सिबिलिटी जे असतील तर हे काय केलेले असतात, त्याच्यामध्ये कोऑपरेशन आणि शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या असतात. ठीक आहे, याचं जर क्लासिकल बेस्ट एक्झाम्पल बघितलं तर इंडिया. ठीक आहे, म्हणजे इंडियामध्ये ज्या वेगळ्या 3 लिस्ट बनवलेल्या आहेत, सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करन्स लिस्ट. तर याच्यामधनं काय केलेलं आहे, ह्या ज्या पॉवर जे आहेत ह्या पॉवरचं काय केलेलं आहे, डिव्हिजन केलेलं आहे कोणामध्ये, सेंटरमध्ये आणि स्टेटमध्ये. ठीक आहे,
आणि त्याच्यामुळेच त्याला काय म्हणतात, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं म्हणतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट टाईप आहे फिस्कल फेडरलिझम. तर बेसिकली फिस्कल फेडरलिझम म्हणजे काय, की जे काही फायनान्शियल रिलेशन्स वगैरे असतील युनिट ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे सेंटर आणि स्टेटमध्ये, तर त्याच्या याच्यामध्ये फोकस केला जातो, पर्टिक्युलरली विथ रिस्पेक्ट टू द ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस किंवा फिस्कल पॉलिसी रिलेटेड जे काही गोष्टी वगैरे असतील, तर त्याच्यामध्ये फिस्कल फेडरलिझम मध्ये त्याच्यावर फोकस केला असतो. याचं जर बेस्ट एक्झाम्पल बघितलं तर काय, की कॅनडा याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर नवीन प्रकार आहे की न्यू फेडरलिझम. तर हा जो आहे नवीन प्रकार, हा इव्हॉल्विंग प्रकार आहे. सध्या कोणतंच असं स्टेट हे कम्प्लिटली न्यू फेडरलिझमचा फीचर शो करत नाही. तर याच्यामध्ये याचं बेसिकल एम काय असतं, की ज्या काही रिटर्निंग पॉवर टू द स्टेट, दिस टाइप सिक्स टू रिड्यूस द फेडरल गव्हर्नमेंट रोल अँड इन्क्रीज द स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल ऑटोनॉमी. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये काय केलेलं असतं, की दोन जे युनिट असतात, सेंट्रल युनिट आणि दुसरं काय की स्टेट युनिट, तर याच्यामध्ये स्टेटला मोर पॉवर दिलेले असतात किंवा जे लोकल गव्हर्नमेंट असतं तर याच्यात काय केलेलं असतात, मोर पॉवर गेलेले असतात. आता याच्यामध्ये जर आपण फक्त बघितलं, जी आपली 73rd आणि 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट आहे, तर हे काय रिप्रेझेंट करत असतं, की न्यू फॉर्म ऑफ फेडरलिझम हे रिप्रेझेंट करतं. कारण या ठिकाणी आपण काय केलेले आहेत, जे सेंटरकडचे पॉवर आहेत किंवा स्टेटकडचे पॉवर आहेत, ते काय केलेले आहेत, लोकल गव्हर्नमेंटला आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की इव्होल्युशन ऑफ फेडरलिझम इन इंडिया. तर बेसिकली हे इव्होल्युशन कसं झालं फेडरलिझमचं, तर सुरुवातीला जो 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट होता, त्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं, की प्रोव्हिजन्स बेसिकली कशा रिलेटेड देण्यात आले होते, की फेडरलिझमच्या रिलेटेड प्रोव्हिजन त्याच्यामध्ये देण्यात आले होते. आणि जे काही प्रोव्हिन्शियल होते, प्रोव्हिन्सेस होते, त्याला काय करण्यात होतं, त्याच्यामध्ये ऑटोनॉमी प्रोव्हाइड करण्यात आलेली होती. ठीक आहे. तर त्यामुळे याचं जे ओरिजिन आहे तर कुठनं येतं, की 1935चा ऍक्ट. त्याच्यानंतर ज्यावेळेस इंडिया इंडिपेंडेंट झाला, तर त्यावेळेस पहिलं काय होतं, की फेडरल प्रिन्सिपल हे आपण जे ब्रिटिशांनी जे स्वीकारलेले होते, म्हणजे सुरुवातीला ब्रिटिशांची जे काही राज्य असतील म्हणजे टेरिटरी असेल ती आणि प्रिन्सली स्टेट यांचं इंटिग्रेशन करून आपण काय केलं माहिती का, की त्यांचं फेडरल प्रिन्सिपल अप्लाय करण्यासाठी आपण ठरवलं होतं. नेक्स्ट आहे 1956चा स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट. याच्यामध्ये काय करण्यात आलं, की ह्या ऍक्टनं जी काही प्रोसेस वगैरे आहे फेडरलिझमची, तर ती स्ट्रीमलाईन करण्यात आली आणि मोर कोहरंट स्टेट युनिट याच्यामधनं तयार करण्यात आली. नेक्स्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये माइलस्टोन आहे की इमर्जन्सीचा पिरियड म्हणजे 1975 to 77चा. तर याच्यामध्ये काय झालं, जी काही टेंडन्सी होती सेंट्रल आणि स्टेट मधल्या जी पॉवरची, तर ही काय झाली, सेंट्रलाइज टेंडन्सी झाली. म्हणजे सेंटरने काय केलं होतं, मोर पॉवर हे स्वतःकडे घेतले होते आणि स्टेटचे जे युनिट आहेत त्यांना काय केलं होतं, वीक केलं होतं. ठीक आहे. यामुळे काय झालं होतं, की डिवायडिंग फेडरलिझम ह्याच्यामध्ये तयार झालेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे पोस्ट इमर्जन्सी आणि कोलिशन पॉलिटिक्स. तर बेसिकली 1980s मध्ये किंवा 1990s मध्ये हे काय झालं, की फेडरलिझमला कोलिशन पॉलिटिक्स म्हणून. आता कोलिशन पॉलिटिक्स म्हणजे काय, की ज्या काही रिजनल पार्टीज वगैरे असतात, तर त्यांचं जे काही से आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वाढणं. म्हणजे आता जे गव्हर्नमेंट फॉर्म झालेलं आहे, एनडीएचं जे गव्हर्नमेंट फॉर्म झालेलं आहे, तर हे काय आहे, की कोलिशन गव्हर्नमेंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बीजेपी असेल, तेलुगू देसम पार्टी असेल किंवा बिहारमधली ते जनता दल वगैरे असेल, राष्ट्रीय जनता दल. तर यांचे जे आता हे जे टीडीपी किंवा आरजेडीच्या पार्टी ते काय रिजनल पार्टी आहेत, तर ह्यांच्या रिजनलिझममुळे काय झालेलं आहे, की यांचा जो स्टेक आहे तर हा सेंटरमध्ये वाढलेला आहे. आणि हे वाढल्यामुळे काय झालेलं आहे, कोलिशन पॉलिटिक्समुळे फेडरलिझम काय झालेलं आहे, स्ट्रॉंग झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे इकॉनॉमिक लिबरलायझेशन. आता याच्यामध्ये काय झालं होतं, ज्यावेळेस आपण 1991ला एलपीजी पॉलिसी ज्यावेळेस आपण इम्प्लिमेंट केली होतं, तर त्यावेळेस काय केलं होतं, त्याच्यामध्येच आपण 73rd आणि 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या मार्फत डिसेंट्रलायझेशन केलं होतं. आणि ह्या डिसेंट्रलायझेशनमुळे काय झालं माहिती का, ज्या नवीन नवीन पॉवर आहेत किंवा मोर पॉवर आपण काय केला, फायनान्शियल ऑटोनॉमी त्यांना प्रोव्हाइड केली. आणि याच्यामुळे काय झालं माहिती का, की कम्पिटेटिव्ह फेडरलिझमचं जे स्पिरिट आहे तर ते अपहोल्ड झालं. नेक्स्ट आहे स्टेट इंटरस्टेट काउन्सिल आणि फायनान्स कमिशन. तर बेसिकली यांनी काय केलं होतं, की जे काही कॉपरेशन वगैरे असेल त्यालाच काय म्हणतो आपण, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. तर हे यांनी अपहोल्ड किंवा स्ट्रॉंग करण्यासाठी यांनी मदत केली होती. त्यानंतर आहे की व्हाय इंडियन फेडरलिझम इज डिस्क्राइब्ड ॲज कॉस्टली फेडरलिझम. तर बेसिकली हे कॉस्टली फेडरलिझम हे कोणी म्हणलेलं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनला किंवा इंडियन फेडरलिझमला, तर केसी व्हेअर नावाचे जे कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आहेत ऑस्ट्रेलियामधले. ठीक आहे. तर त्यांनी इंडियन फेडरलिझमला काय म्हणलेलं आहे, कॉस्टली फेडरलिझम असं म्हणलेलं आहे. आणि हे कॉस्टली फेडरलिझम त्यांनी काय म्हणलेलं आहे, की दोन्ही जे फीचर आहेत म्हणजे फेडरल किंवा सेंट्रल युनिट आपण असं म्हणतो किंवा युनिटरी सिस्टीम जे स्टेटचे, तर त्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते किंवा इंडियन पॉलिटीमध्ये ते इन्कॉर्पोरेट होतात, म्हणून त्याला काय म्हणाले, कॉस्टली फेडरलिझम असं म्हणलेलं आहे. तर कोणकोणते इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत आपण ते बघूया. पहिलं तर काय, की स्ट्रॉंग सेंट्रल गव्हर्नमेंट.
आता सेंटर काय करतं की वेगवेगळे सिग्निफिकंट पॉवर जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टेटचं त्यांच्या बाउंड्रीज जे असतात त्या रिड्रॉ करणं किंवा डिझोल्युशन ऑफ स्टेट करणं किंवा इम्पोजिशन ऑफ प्रेसिडेंट रूल असेल, हे कोणाकडे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणले स्ट्रॉंग सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर सिंगल कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे जसं फेडरल याच्यामध्ये ड्युअल कॉन्स्टिट्यूशन असतं, स्टेटचं वेगळं आणि सेंट्रलचं वेगळं, तसं इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे की सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यानंतर युनिफाईड ज्युडिशरी, इंडियामध्ये सेपरेट ज्युडिशरी नाही, इंडियामध्ये काय आहे की इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट हे काय की टॉप लेवलला आहे, त्याच्यानंतर स्टेट मध्ये हायकोर्ट आहे आणि बाकीचे जे काही सबऑर्डिनेट कोर्ट समजा डिस्ट्रिक्ट लेवलला, ठीक आहे. त्यानंतर रेसिड्युअल पॉवर, तर बेसिकली अपार्ट फ्रॉम ज्या काही आपण 3 लिस्ट बघितल्या होत्या 7th शेड्यूलच्या अंतर्गत, म्हणजे सेंट्रल लिस्ट असेल, स्टेट लिस्ट असेल किंवा कॉन्करन्स लिस्ट, तर ही सोडून एक नवीन लिस्ट असते त्याला काय म्हणतात रेसिड्युअल पॉवर. तर हेचे सुद्धा पॉवर कोणाकडे असतात, तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पॉवर असतात. नेक्स्ट आहे कॉन्करंट लिस्ट. आता ह्या कॉन्करंट लिस्ट मध्ये काय केलेलं असतं की दोन्ही म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पण आणि स्टेट गव्हर्नमेंट पण लॉ बनवू शकतात, पण ज्यावेळेस यांच्या दोघांमध्ये कन्फ्लिक्ट निर्माण होतो तर त्यावेळेस सेंटरचा जो लॉ आहे तो अपहोल्ड करत असतो. त्यानंतर फायनान्शियल डिपेंडन्सी, तर बेसिकली या फायनान्शियल डिपेंडन्सीमध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की स्टेटचं जे काही आहे फायनान्शियलचं डिपेंडन्स हे सेंटरवर वाढलेलं आहे. कशानंतर की ज्यावेळेस आपण जीएसटी ऍक्ट हा इम्प्लिमेंट केला त्याच्यानंतर. आणि नेक्स्ट आहे इमर्जन्सी प्रोव्हिजन, म्हणजे आर्टिकल 356 म्हणा किंवा आर्टिकल 365 म्हणा, याच्या अंतर्गत काय करू शकतं की जे काही इमर्जन्सीचे प्रोव्हिजन्स वगैरे आहेत त्याच्या अंतर्गत सेंटरला पॉवर देण्यात आलेले आहेत की स्टेट गव्हर्नमेंटचं डिझोल्युशन करणं, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात की इंडियन फेडरलिझमला कॉस्टी फेडरलिझम असं म्हणलेलं आहे, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुमच्या प्रॅक्टिससाठी एक क्वेश्चन देण्यात आलेला आहे की रिसेंटली 2017 मध्ये हा क्वेश्चन विचारण्यात आला होता. तर हा ट्रेंड चेंज झालेला आहे, ठीक आहे. म्हणजे युपीएससी मध्ये सुरुवातीला कसं विचारायचे की फॅक्च्युअल जो फोकस होता तो जास्त विचारायचे की फॉर एक्झाम्पल युनिटरी फीचर्स कोणकोणते आहेत किंवा फेडरल फीचर कोणकोणते आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं विचारायचे. पण 2017-18 म्हणा किंवा रिसेंटली काय झालेलं आहे की त्यांनी डेफिनेशन म्हणजे कन्सेप्ट प्लस फॅक्च्युअल हे दोन्ही गोष्टीवर फोकस करण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ज्या कन्सेप्ट बघितल्या कॉन्स्टिट्युशनलिझम, तर त्याच्यावर सुद्धा तो क्वेश्चन एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. तर ह्या ठिकाणी काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फीचर ऑफ इंडियन फेडरलिझम, ठीक आहे. तर तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि जे काही आन्सर असेल तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपला आर्टिकल आवडला असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.